आलते आपल्या गल्लीत महाराज, मी काढू लागले त्याचा हेवढं. मी म्हणलं आता महाराज काय म्हणतेत काय नाही, आपण बाल्कनीतून काढायला लागलो म्हणलं. आपण त्याला विचारलं नाही म्हणलं, आपल्याला बोलतील काऊन हेवढं काढायला लागली बापा आमचा. पण महाराज म्हणे बेटा हॉस्टॉक पे डाल दे ना मेरा हेवढं. म्हणलं हा ठीक आहे. मग तेव्हा बरं वाटलं. आणि जास्त काय काढले नव्हता आणि खाली पण उतरले नाही, मी वरूनच काढला. म्हणलं काय म्हणते काय नाही, मनात हीच भीती होती. म्हणलं आपण तर हेवढं काढायला लागलो, महाराज आलेत तर पण आपल्याला काय म्हणतील काय नाही, मग ते टेन्शन होतं मला. पण काय नाही म्हणला ते महाराज म्हणे बेटा हॉस्टॉक पे डाल दे ना. मग तेव्हा मला बरं वाटलं. नाही तर मनात भीती होती, म्हणलं म्हणती ना आमचे काऊन हेवढं काढायला लागली. पण काय नाही म्हणले ते महाराज आलते तर. आणि खाली उतरून काढले नाही, मी वरून काढू लागले. मी म्हणलं आपण खाली उतरून जर काढा म्हणलं तर महाराज म्हणतील काऊन काढायला लागली. त्याच्यामुळं मी वरून काढू लागले. पण महाराजांनी वरी पाहिलं तर काय नाही म्हणला. मग महाराज मला काही टेन्शन वाटलं नाही, म्हणे बेटा डाल दे ना. म्हणलं ठीक आहे म्हणलं. मग असं वाटू लागलं का महाराज बोलतील बापा आपल्याला, आपण काढायला लागलो तर पण काही नाही म्हणले. मग बरं वाटलं मला. ते काहीच म्हणले नाही महाराज. पण म्हणलं बरं आहे बापा, नाही तर मग म्हणतील काऊन काढायला लागली आमचं का काही. पण काय नाही म्हणले ते मला. मग काय नाही बरं वाटलं. मग महाराज म्हणू लागले टाकून दे बेटा. म्हणलं हा ठीक आहे. आता तेवढंच सांगायचं होतं मला तुम्हाला. मी थोडंच काढेल एवढं महाराजाचा याचा. मग पहा तुम्ही आणि नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला. मग तुम्हाला थोडेसच काढला होता मी महाराजाचा व्हिडिओ, जास्त काय काढला नव्हता. त्याच्यामुळं जास्त काढला असता पण महाराज काय गल्लीत जास्त थांबले नाही, थोडेसेच थांबले होते ते. आणि जास्त काही थांबले नाही, मी काढत होते वरून. तर भावांनो बहिणींनो हेच सांगायचं होतं मला तुम्हाला. काल वाजत होती मला थंडी आणि मला काय मूड नव्हता एवढं काढायचा काल. आणि बरं पण नव्हतं, सर्दीनं यानं हातपाय डोकं हे दुखत होतं म्हणून एवढं काढू वाटू नव्हता लागला काल. मग काल अंगावर रुमाल घेऊनच काढला. पण म्हणलं गुणणूक पण चांगली नाही म्हणलं, आपण जसा आता जशी इच्छा होती तसा काढला. आणि रुमाल घेतला मग अंगावर. लय थंडी होती आणि काल जमिनीवर पाय ठेवू वाटत नव्हते, एवढं अंग भरून आलं होतं. मग सर्दीनं यानं इकडं पण थंडी असल्यामुळं मग ते आता सगळ्यालाच तकलीफी आहे सर्दीच्या डोक्याच्या. दिवसभर काल मग डोकं दुखत होतं. मग मला जसा जमला तसा हेवढं काढला आणि टाकून दिला काल म्या. काल काय एवढी इच्छा पण नव्हती, वाटत नव्हतं हेवढं काढावं म्हणून. पण म्हणलं चला टाकू द्या म्हणलं. तेवढेच आपले थोडे थोडे हेवढं चालायला लागलेत म्हणलं. मग गुडणूक पण काय कामी आहे, दर दिवस टाकतो तर. मग घेतला रुमाला अंगावर आणि मग बसले मी. आणि मग बसूनच एवढं काढला होता काल. आता मला बरं वाटलंय. आता घरातले काम गिम केले, थोडं बरं वाटलं. तर मग काय जास्त टाइम आला असल्या आणि बसू वाटत नव्हतं. काल तसेच काम केलते. घरात पण कोणी काम करायला नसल्यामुळे तर काम तर करावंच लागन. त्याच्यामुळं मग मी म्हणलं आता जाऊ द्या, आता काढून ठेवा आपण हेडो. तेच सांगायचं होतं. काल आलते आपल्या गल्लीत महाराज, मग थोडा काढला होता मी हेडो. तर मग नक्की सांगा तुम्ही कमेंट मध्ये कसा वाटला हेडो तुम्हाला. तर आता तेच म्हणलं आता आपण सांगावं म्हणलं. आणि आता दुसऱ्या वेळेस जर आले तर डबल काढेन मी. गल्लीत कोणी येतच राहतंय, मग जावं लागेल. जर खाली जाईन दुसऱ्या वेळेस पण मनात भीती वाटते काहून काढता म्हणून, धडधड होते आपल्या काळजात. वाटते नको बापा कोणी आपल्याला बोलत काहून काढायला लागली आमचा. तरी पण थोडा काढला होता म्या, भेदभीतच काढला होता. आणि लगेच महाराज काय थांबले नाही काय नाही, लगेच ते गेले. म्हणजे ते मागणारे असे गाणे म्हणणारे असतात ते येतात कधी कधी, आल्लक येते तिकडे. पण मी काय व्हिडिओ काढत नसते कोणाचा. मनात आपल्याला भीती वाटते बापा कशाला कोणी बोलन आपल्याला. पण काय नाही म्हणले ते महाराज लोक वरी पाहिलं त्यानं बाल्कनीत मी काढत होते तर काय नाही म्हणले. मग थोडासाच काढला, जास्त काय काढला नाही. जास्त टाइम जर गल्लीत थांबले असते तर जास्त काढला असता, पण थोडासाच काढला भावांनो बहिणींनो. त्याच्यामुळं थंडी असल्यामुळं सगळ्याचे दार बंद आहे. पा कोणाचेच खुल्ले दिसणार नाही तुम्हाला, बंद आहेत सगळ्याचे. आणि म्या थोडा आज दरवाजा म्या समोरचा दरवाजा थोडा खुल्ला ठेवलाय. म्हणलं आता थोडं करमतंय, मग दरवाजा उघडा असला तर म्हणलं आज दरवाजा थोडा खुल्ला ठेवू आपण. आता लावून घ्यावा लागन.
उघडा ठेवला तर कुत्रे मांजरे घुसतेत घरात, त्याच्यामुळं पुढचा दरवाजा काय खुल्ला ठेवत नसते आपण मागच्या घरात असलं काम करत, मग कुत्रे काही घुसतेत मांजरी हे ते, म्हणून ते दरवाजा मी लावूनच ठेवत असते, जास्त बंदच असतोय ते दरवाजा आमचा. आता घेतलाय मी दरवाजा लावून, समोरचा दरवाजा खोललाय, मग बारीक बारीक लेकरं आहेत धिंगाणा करते, आणि दुसऱ्या देखत आपल्याला व्हिडिओ काढायची लाज पण वाटते. इथं कोणाला माहित नाही मी व्हिडिओ काढते म्हणून, आमच्या बिल्डिंग मध्ये घर लावून काढत असते मी व्हिडिओ, इथं काय कोणाला माहिती नाही मी व्हिडिओ काढते म्हणून. आणि इथं असेच दरवाजेच बंद असतात म्हणून त्याच्यामुळं काय कोणाला माहिती पडत नाही. घर लावून घ्यायचा ना आपला व्हिडिओ काढायचा. इकडं असं आहे, इकडं काय मचमच नाही, मस्त टेन्शन नाही, इथं काय नाही, शांत व्हिडिओ निघतोय भावांनो बहिणींनो आपला. म्हणजे आमच्या बिल्डिंग मध्ये शांत वातावरण आहे, त्याच्यामुळे जास्त टेन्शन नाही इकडं, आणि वातावरण पण शांत, आणि असा धिंगाण्याचा पण आवाज येत नाही, काय नाही, भारी व्हिडिओ निघतोय लगे, टेन्शन पण नाही. आपला दरवाजा बंद करायचा आणि व्हिडिओ काढायचा, अशी करत असते मी. समोरचा दरवाजा उघडा नसते जास्त, बंद करायचा आणि व्हिडिओ काढायचा, म्हणजे मग जास्त टेन्शन वाटत नाही. आणि असला खुल्ला तर मग तरी पण कोण नाही येत म्हणा इकडं, पण लाज वाटते दुसऱ्याच्या समोर काढायला, गावाकडे नाही लाज वाटत. पहा आता कामं झाली आपली सगळी, आता थोडं थांबून आवरावं लागेल. आता स्वयंपाक पाणी, आता काय मला स्वयंपाक करायचा नाही अजून, मला लय टाइम आहे स्वयंपाक करायला, सकाळचा टाइम. आंघोळ गिंघोळ झाली आता मई, आता मला बरं वाटले, आंघोळ गिंघोळ केली, म्हणलं चला डोकं धुवून घ्या. हरसूचे पप्पा म्हणते थंडीचं जास्त डोकं धुवायचं नाही, सर्दी होती म्हणे, जास्त केस नाही धुवायचे. मी धुत असते तिसऱ्या दिवशी, पण हे नाही म्हणते जास्त केस नाही धुवायचे, डोके दुखतेत म्हणे थंड्या वातावरणात. पण केस धुतले तर ते पण थोडं बरं वाटतंय, पण ते म्हणते जास्त नाही धुवायचे, थंडीचे कमीच धुवायचे. नाही तिसऱ्या दिवशी केस धुत असते मी, पण ते नको म्हणतात, पण मग ते पण आळ असल्या आणि वाटते, केस धुतले तर बरं वाटतंय, असं हलकं हलकं वाटतंय डोक्याला. गरम गरम पाणी घेतलं डोक्यावर तर मस्त शांत वाटायला लागले डोक्याला, डोकं धुतलं तर, आणि गरम गरम पाणी घेतलं म्हणलं आता आपलं डोकं पण शकल्या जातंय. सर्दी झालं तर कोणी कोणी म्हणतंय सर्दी झाल्यावर आंघोळ नाही करायची, पण मला आंघोळ केल्याशिवाय करमत नाही, त्याच्यामुळं मग केस गिस धुतलेत. आता आंघोळ झाली, कपडे गिपडे सगळे कामं झालेत आता आपले, आता काय जास्त कामं राहिले नाही. आता थोडे केस सुकून घ्यावा लागेल मला, टावेल लावलाय तर, आणि मग पुसून घेईन नंतर. नाहीतर केस वल्ले दिसले त्याचे पप्पा बोलतेत, म्हणतात हातानं बिमार पडायचे धंदे, घडी घडी काय थंडीत डोकं धुवायचं एवढ्या सकाळी सकाळी. आणि मला सकाळी आंघोळ केली तरच बरं वाटतंय आणि करमतंय, दिवस पण चांगला जातोय, त्याच्यामुळं मग सकाळी आंघोळ केली तर दणदण वाटते, आणि लवकर आंघोळ केली तरच मला आंघोळ करा वाटते, नाहीतर मग येतोय मला आळस, उशीर झाला आंघोळ येईल तर. त्याच्यामुळं मग मी पहिली आंघोळ करत असते, हारसूचं आवरून द्यायचं, मग आरामानं आंघोळ करायची. आता धुतले मी केस, आता मला घ्यावा लागेल ते झटकून केस, थोडे पाणी झरू देते केसाचे टावेला, आणि नंतर घेते मी केस पुसून. त्याच्यामुळं आता घ्यायचा आहे मला चहा, सकाळचा टाइम आहे, आज आहे मग इच्छा चहा घ्यायला, आणि काल काय मग इच्छा नव्हती चहा घ्यायला, काल मग काय तब्येत बरी नव्हती, सर्दी हे झालं होतं, आणि मला पण सर्दी हे झालं तर मला येते चक्रा, वातावरण थंडीचं आहे आता, आणि मला सर्दी झाली तर लय तकलीफ होती वातावरणानं. तरी आंबट वस्तू खात नसते मी, काही जांब नाही खायचे, बोरं गिरं, अजून काही सुरतलं बोरं इकायला आले नाही, आपल्या गावाकडे आले होते, पण आमची बोर काही पिकली नव्हती. सक्रातीच्या टायमाला पिकती ती बोर, तुम्हाला नव्हती दाखवली का मी व्हिडिओ मध्ये. गावाकडची बोर लय गोड आहे, आणि इकडं आंबट चिंबट काय हारसूचे पप्पा खायला नाही म्हणतात आंबट वस्तू नाही खायच्या, तर मग म्हणलं ठीक आहे नाही खायच्या, तर इकडं काय खात नसते मी. आता घेते मी मग केस पुसून, वातावरण झाले, केस धुतल्याशिवाय कसं काय करमन. इकडचं पाणी पण चांगलं नाही, लय केस जाते सुरतलं, गावाकडं नाही एवढे केस गळत.
इकडं गळतच राहतात केस. तरी पण किती जसं लग्न झाले तशी मी इकडं राहिले, पण माया काय केसाला इकडचं पाणी सूट झालं नाही, सूट होत नाही इकडचं पाणी केसाला. आता बरेच दिवस झाले तर आमच्या लग्नाला. जसं याचे पप्पा इकडंच घेतलं सुरतलंच, त्याचा जन्मची कडचाय लहानपणापासून, तर ते सुरतलंच राहते. त्याला काय गावाकडचे काम शेतीतली. थंडी आहे का बाई? म्या धुतले बाबा केस आज, तुम्ही बोलता म्हणून पटकन सुकवले, थंडीचे धुऊ देत नाहीत. तर बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या हेवडामध्ये.